कोण आहे मोहित कंबोज? कोण आहे मोहित कंबोज? का नाही घेऊ शकत? मोहित कंबोज कोण तुमचा जावई आहे का? तर निर्णय कोण घेतो माहिती? मोहित कंबोज. दीपक कपूर नावाचे अधिकारी आहे. मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही सभापती महोदय. मंत्र्यांना तर माहिती आहे का नाही माहिती, त्या खात्याचा कारभार मला माहित नाही, पण मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा खात्यामध्ये पान सुद्धा हलत नाही सभापती महोदय. अशा प्रकारची स्थिती आहे. कोण आहे मोहित कंबोज? कोण आहे मोहित कंबोज? मोठे मोठे विषय ग्रामीण भागाले धरणाचे वेगवेगळ्या पद्धतीनं नवीन प्रोजेक्ट दुरुस्ते पाटचाऱ्या असतील, वेगवेगळ्या सध्या पाण्याचे प्रश्न आहेत. निर्णय कोण घेतो? मोहित कंबोज. नाही नाही, त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याला पुरावा आहे म्हणूनच बोलतो मी. प्रसादजी पुरावा आहे म्हणून बोलतो. ठेवेल ना. तुम्ही कोण मागणार आहे? ते मागतील, मला देईल मी त्यांना. तुम्ही कोण मला मागणार आहे? आता नोंदवा त्यांच्याकडे. तुम्हाला थोडी परवानगी दिली असं माझं भाषण रोखण्याचं? आम्ही बोललो का प्रवीण भाऊच्या भाषण? काय का नाही घेऊ शकत? मोहित कंबोज कोण तुमचा जावई आहे का? मोहित कंबोज तुमचा सभागृहाच्या सदस्याचं खालच्या वरच्या घेऊ शकत नाही. बाकी बाहेरच्याचं काही बंधन नाही मला. बाहेरच्या कोणाच्या विषयी नाव घ्यायचं मला बंधन नाही. घ्या घ्या, रेकॉर्डवर घ्या त्यांचं. परमिशन दिली का त्यांना? सभापती महोदय, माझा आरोप आहे, याची चौकशी व्हावी. प्रसादजी म्हणतात माझं काही ऑब्जेक्शन नाही, त्यांचं ऑब्जेक्शन पण नोंद करा. मी पण पुरावे देईल की तो कोण कंबोज कशा पद्धतीनं द्या ना. आम्ही तुम्हाला काय मारा घ्यायचं? बिलकुल द्या, काही प्रॉब्लेम नाही. काहीही प्रॉब्लेम नाही. काहीही प्रॉब्लेम नाही. सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती महोदय, मी बोलतोय. त्यांची ज्यावेळेस त्यांना तुम्ही संधी द्याल त्यांनी बोलायला त्यांना मोकळी घ्या सभापती महोदय. माझ्या ह्याच्यात त्यांनी थांबवायचं काही कारण नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतात. पुन्हा एकदा सांगतो मी सभापती महोदय, यांना सांगितल्याशिवाय कोणतेही दीपक कपूर नावाचे तिथले अधिकारी आहे, मोहित कंबोज आणि दीपक कपूर यांचं सगळं संभाषण सीडीआर तपासा. एकमेकांना बोलल्याशिवाय कोणते निर्णय या महाराष्ट्रातले होत नाही सभापती महोदय. माझंही बोलायचा माझा अधिकार आहे. मी काही कोणत्या मंत्र्यावर बोललेलो नाही. मी कोणत्याही मंत्र्यावर माझा व्यक्तिगत आरोप नाहीये. मी स्पष्ट सांगतो त्या विभागात काय चाललंय हे मी सांगितलेलं आहे. सभापती महोदयांनी सरकारने त्याची चौकशी करावी. माझं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग त्याला काय ऑब्जेक्शन घ्यायचं प्रसादची काहीच कारण नाही आहे. आणि मी तर जबाबदारीनं बोलतोय ना सभापती महोदय. मग काढू का? मग कोणत्या कोणत्या कामात मोहित कंबोजनी काय काय केलं सांगू का? मग फार पुढे गेलं तर लपडवून जाईल सगळ्या गोष्टी. कोण आहे मोहित कंबोज? मी एखाद्या मंत्र्यांनी एखाद्या अधिकाऱ्याने केलेलं मी मान्य करेल सभापती महोदय. एखाद्या भारतीय अंदाजच्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी मान्य करेल तिथल्या स्थानिक. मोहित कंबोजचा काय संबंध येतो? मग असं मला थांबवणं चुकीचं आहे सभापती महोदय. तुम्ही त्यांना थांबवलं नाही. पुढच्या मुद्द्यावरती सभापती महोदय, मला असं वाटतं असे वेगवेगळे विषय मी आपल्या समोर मांडलेले आहे. हे सगळे मांडत असताना राज्यपालांचं भाषण, महापुरुषाचा अवमान सातत्याने या महाराष्ट्रात होतोय. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाविषयी याच्यात लिहिलं समिती झाली. या समितीचं नंतर कधी बैठक झाली नाही, कधी याच्यावर विचारणा झाली नाही, कधी चर्चा झाली नाही. सभापती महोदय, दावोसमध्ये झालेले करार म्हणजे या राज्याची फसवणूक आहे. सगळ्या कंपन्या मेजॉरिटीनं मुंबई आणि महाराष्ट्रातल्या आहे. इथं तुमच्या ऑफिसमध्ये बोलून हे करार होऊ शकत होते. सभापती महोदय, प्रशासन पूर्णपणे ढेपाळलेलं आहे. तरी सूत्र उगाच कागदावर आहे, कोणती सूत्र नाही. मी ती सुट्टी तुम्हाला आपल्याला सांगितलेली. लाडका भाऊ असेल, लाडकी बहीण असेल, या योजनेमध्ये लाडका भावाला तर छळलं जातंय. शक्तीपीठ मार्ग जनतेला आवश्यक नसतानाही तो बळजबरी थोपवला जातोय. सभापती महोदय, सिक्युरिटी प्लेट मध्ये संपलं माझं. सभापती महोदय, ॲग्रिस्टॅक कृषी डिजिटल योजनेविषयी याच्यात बोललेलं आहे. मला वाटतं मी नंतर त्याच्यात मला जेव्हा संधी मिळेल तेव्हाच बोलेल. परंतु सगळ्यात महत्वाचं, नैसर्गिक आपत्तीमध्ये जे अनुदान शेतकऱ्यांचं द्यायचं आहे ते त्वरित दिलं पाहिजे. परंतु राज्यपालाचं हे अभिभाषण, माझं सरकार असं म्हणत नाही. हे सरकार कोणत्याही प्रकारे त्यांचं असेल
परंतु जनतेचं आणि या सरकारचं जनतेच्या सेवेसाठी हे सरकार कुठे कटिबद्ध नाही. माता भगिनीवर अत्याचारासाठी पावलं उचलण्यासाठी हे सरकार कुठे कटिबद्ध नाही आणि म्हणून या भाषणावर मी खेद व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद सभापती महोदय. श्री